राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. कैरी तर सगळ्यांनाच आवडते आणि त्या कैरीपासून हजारो पदार्थ केले जातात. तर आज आपण गावाकडचा विस्मरणात गेलेला पदार्थ आंबट तिखट कैरीचा ठेचा कसा करावा ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी एक गावरानी कैरी घेतलेली. कैरी थोडीशी पिकून गेलेली आहे, 4-5 दिवस झाले आणून. आता बघू कसा ठेचा होतो आणि कसा नाही. त्यानंतर इथे मी 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कमी फिक्कट हिरव्या मिरच्या आणि या तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 2. तुम्ही संपूर्ण फिक्क्या मिरच्यांचा ठेचा केला तरी चालेल. त्यानंतर जिरे आणि कैरीचा मी हा पल्प काढून घेतलेला आहे किंवा आपल्याला किसणीवर किसली तरी चालेल. आणि आपल्याला घ्यायचं चवीपुरतं मीठ. सगळ्यात आधी किंचित आपण जिरे भाजून घेऊ. जिरे आपल्याला खूप नाही भाजायचे, किंचितच भाजायचे. भाजलेले जिरे आपण एका वाटीत काढून घेऊ. आता बिना तेलाच्या आपण मिरच्या भाजून घेणार आहोत. तर मिरच्या आपल्याला छान डाग लागेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे. तर हे पा मिरच्यांना छान डाग लागलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण लसूण घालू आणि गॅस आपण बंद करून गरम तव्यावरती लसूण आणि मिरच्या 1 मिनिट परतून घेऊ. साधारण 1 मिनिट झालेला आहे आणि लसणाला सुद्धा छान थोडेसे डाग लागलेले आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून संपूर्णपणे गार करून घेऊ. आता इथे ठेचा करण्यासाठी मी खलबत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये घालूया सगळ्यात आधी जिरे आणि आपण थोडंसं हे कुटून घेऊ. त्यानंतर यामध्ये घालूया आपण मिरच्या आणि जे लसूण भाजून ठेवलेले आहे ते घालू आणि ओबडधोबड आपण हे कुटून घेऊ. बघा हे खलबत्त्यात मी थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. आता हे पण आपण व्यवस्थित कुटून घेऊ. त्यानंतर यात आपल्याला घालायची किसलेली कैरी. नंतर पोहे खायचे 1.5 ते 2 चमचे यामध्ये आपल्याला घालायचं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि पुन्हा आपण एकसारखं करून घेऊ. तर हे बघा हे सगळं मी व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे आणि इथे आपला मस्त रसरशीत कैरीचा ठेचा बनून तयार आहे. ठेचा आपण एका बोलमध्ये काढून घेऊ. तर आंबट तिखट चवीचा ठेचा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. चवीला अप्रतिम लागतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.